क्लासच्या बाहेर काढून टाकलं. आम्ही वर्गामध्ये लय धतिंग केली. आम्हाला एक बुलडॉगने आम्हाला बाहेर काढलं. बुलडॉग आहे, एक सर आहे, त्याला मी बुलडॉग बोलतो. आणि या भाऊने आमच्यासोबत मैत्रिणी निघून काढला आम्हा दोघांना. हे मानतेचे डोळे बघा, एक डोळा लाल आहे आणि एक डोळा ब्लू आहे. सो गाईज, गुड मॉर्निंग आणि वेलकम टू माय ब्लॉग चॅनल. मी कॉलेजवरून आलो आहे. मी सकाळी ब्लॉग शूट न करते. मी कॉलेजमध्ये जाताना ब्लॉग शूट केला आणि कॉलेजला जायचं पहिल्यापासून इंटरव्ह्यू दिला. पण त्या इंटरव्ह्यूमध्ये माझा फेस कधी एवढं दिसते, कधी एवढं दिसते, तर मी तो टाकला नाही. परत इंटरव्ह्यू शूट केला. आता टाईम होता त्यामुळं घाई गडबडीमध्ये मी केला तर इंटरव्ह्यू शूट. आता मी परत इंटरव्ह्यू शूट केला. डायरेक्ट कॉलेजमध्ये क्लासमध्ये दिसणार आहे, त्यामुळे दाखवण्याचं कारण मी ऑलरेडी झालं आहे. डायरेक्ट क्लासमध्ये दिसतो. आता मस्ती माझी काय तर मस्ती करू आता. तर मित्रांनो, मी आलेलो कॉलेजमध्ये आणि ना सर मी आता काय मस्ती काहीतरी बोललेलो, म्हणजे खूप मोठं भाषण दिल्यानंतर मला माहीत पडलं की आमचा व्हिडिओ आम्ही टाईमलेट्समध्ये चालू केला. अरे सर लय कसं तरी झालं, मला वाईट वाटला. त्यांनी एवढी मोठी स्पीच दिली आणि नंतर आम्हाला माहीत पडलं की त्याचा व्हिडिओ टाईम लेट्समध्ये चालू झाला आणि तो फास्टची एमडी आवाज रिकॉर्डण्यात आली, काहीच रिकॉर्डण्यात आली. आपण परत तेच चालू करूया. तर आपण आता पाहू शकता आम्ही वर्गात बसलेलो, आमची मस्ती चालू आहे. तिकडे टीचर. हां, पण तुम्हाला मेन प्रश्न हा असेल की मी आहे का. तर माझं नाव सोहम आहिरे उर्फ वायपर, बिनपगारी फुल अधिकारी जिंदगी जैन चाललो घरी. तर आपण या पुराला पाहू शकता. याच्या आजीची हळद आणि बाबाचं बारसे. कार्यक्रम एकदम मोठा आहे. तर कार्यक्रम एकदम मोठा असल्या कारणानिमित्ताने आपण यायचं ही मी नम्र विनंती करतो. आपण म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, राहुल गांधी, महात्मा गांधी यांना स्वयंपाक करायला बोलवलेलं आहे. तर ते चांगलं जेवण बनवून हसू नका, खरं रिॲलिटी ती. तर यांना आपण स्वयंपाक करायला बोलवलेलं आहे आणि महिनाभर उपाशी राहायचं. कार्यक्रमातून भिकारवाने खायचं, पाणी प्यायला, चाळणी आणायची. अजून तुम्हाला अजून जर काही व्यतिरिक्त माहिती हवी असेल तर तुम्ही पासवरती पाहू शकता. आणि एक तुम्हाला मी महत्त्वाची सूचना देतो की लेकरं खांब्याला बांधायचे, कुत्रे कडावर घ्यायचे मी कार्यक्रमात यायचं. कारण कोणी हरवल्यास त्यात आम्ही जबाबदार नाही. तुम्हाला आम्ही त्याचा पत्ता सांगतो. त्या ठिकाणचा पत्ता म्हणजे कसा आहे, सिंगप्पावाडी, घोष टाऊन, ओढेली गाव, ओटी सेक्शन, उल्हासनगर 3. येथे येऊन तुम्ही विजिट करा आणि तुम्ही या पोराला भेटसन तर याच्या आजीच्या लग्नाचं आणि बाबाच्या बारशाचं याला शुभेच्छा द्या. क्लासच्या बाहेर काढून टाकलं. आम्ही वर्गामध्ये लय धतिंग केली. आम्हाला एक बुलडॉगने आम्हाला बाहेर काढलं. बुलडॉग आहे, एक सर आहे, त्याला मी बुलडॉग बोलतो. आणि या भाऊने आमच्यासोबत मैत्रिणी निघून काढला आम्हा दोघांना बाहेर. मी आमच्यासोबत येऊन बसलेला आहे. तो हॅट्सअप केला आम्हाला बाहेर काढलं. तर मित्रांनो, आम्हाला कसं बाहेर काढलं ना, सोमाने मला बाहेर काढलेलं. पण जेव्हा बाहेर खाऊ तेव्हा माहिती आहे का, सूच्या पाण्याने आला. सरांना म्हणतो की मला वॉशरूमला जायचं आहे आणि सूच्या पाण्याने आला आणि आता अर्धा प्लेट संपला आणि तिथं बाहेर बसलेला आहे. आणि असं पण सुचते की मग वर्गात गेलो तर सर मला बोलून का नाही की इतकडे मी तुला सुधारा तुला इतकडे आम्ही तुला वॉशरूमला आई येऊन बसला आणि काही विषय नाही. काय प्लेन चॉपअप झालेली 1-1.5 तासानंतर खुलं नव्हतं. 2 दिवसापासून घेतलं नव्हतं. एकदम पद्धतशीर नव्हतं. तर सरांना जाऊन तो भाडा मारण असं सांगून, कारण की 2 दिवसापासून स्कूलला गेलोच नाही. आता जाऊन त्याने टंकी फुल केली, टंकी खाली केली त्याची. आहे का नाही, जिंदगी जेम झालेली तरी आम्ही पटेली. हे मानतेचे डोळे बघा, एक डोळा लाल आहे आणि एक डोळा ब्लू आहे.
तर गाईस कॉलेज सुटलेली आहे, आता मी चाललेलो घरी. पण आता पावसानंतर आता मला नाही माहीत मी कसं जाणार. माझ्याकडे छत्री नाही आहे. अचानकच पाऊस 2-3 दिवसापासून पाऊस बंद होता आणि अचानकच पाऊस पण लागला. आता घरी कसं जाईन मलाच नहीं माहीत. गाइस अब मैं आ गया काम से, मतलब काम पे मैं था तो हो गया 11 बज गया. तो मैं अभी 11 बजे काम से आया हूँ. तो आवाज़ सुन रहे हो गाने की? ये उधर गरबा खेल रहे. अभी मुझे बुला ही रहते हैं. मैंने बोला कि दो मैं तुम जाओ बस, मैं फ्रेश मतलब हाथ में पैर धो के आता हूँ. हमारे साथ नहीं होता कि मतलब नहा के जाओ रहा. हमारे बस कपड़े पहन लो नॉर्मल करो और बस चलो गरबा तुमको खेलना है. बस अभी मैं जा ही रहा हूँ. मैंने बोला भूख लगी है थोड़ा कुछ खा के जाता हूँ. तो अभी थोड़ी देर बाद बाहर जाऊँगा मैं. अभी से भी खाना खा रहा हूँ. कुछ है दोस्त लोग मेरे जो साथ में चलेंगे मेरे, क्योंकि मेरे बिना उनको भी मज़ा नहीं आता. तो अभी जा रहा हूँ मैं भी खाना पीना खा के जाता हूँ. फिर गरबा चलेंगे. फिर गरबा तो कम ही होगा क्योंकि बहुत टाइम हो चुका है. ज़्यादा से लोग डान्स ही करने वाले मुझे इतना पता है. तो देखते हो आता बघू मित्रांनो आपण पण. भूक तर लागली आहे. जेवण करूनच जातो मी, कारण कारगत मी गेलो तर मग डायरेक्ट 1 किंवा 2 वाजता मग यायला. मग तेव्हा मी जेवण करेन तर माझी मम्मी अजून मला ओरडेल. असं आहे नाही तर येतो मी जेवण करतो मग जातो तिकडे. तर गाईस आलो आहे आता आम्ही गरबा खेळून आणि सर्व खूप थकलेले आहेत. सर्व झोपून गेले. मी एकटा उठलेलो आहे मी, कारण मला व्हिडिओ एडिट करायचा होता. तर आता मी पण चालू झोपला. गुड नाईट सगळ्यांना आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाय.